स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते की काय अशा चर्चा सुरू झाल्यात। मनसेवरून ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये बिघाडी होते अशी शक्यता आहे। काँग्रेस हायकमांड मनसेसोबत तुर्तास निर्णय घेणार नसल्याची माहिती आहे। तर संजय राऊत यांच्या तक्रारीनंतर काँग्रेसच्या गोटात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली। राऊत यांनी काँग्रेस हायकमांडकडे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची तक्रार केली। बिहार निवडणुकीमुळे काँग्रेसची मनसेबाबत सावध भूमिका आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले अधिक तपशील शिवाजी विक्रांत, खरं जर पाहिलं तर याची सगळ्याची पार्श्वभूमी आहे निवडणूक आयोगाला भेट देण्यासंदर्भात। जेव्हा राज ठाकरे आणि शिवसेना सोबत येताना पाहायला मिळत होते त्याच वेळेस पहिल्यांदा ही वेळ होती की जेव्हा अशा पद्धतीने काँग्रेस देखील त्यांना एकाच मंचावरती पाहायला मिळणार होती। या सगळ्या संदर्भामध्ये सुरुवातीला निवडणूक आयोगाला भेट देण्यासाठी महाविकास आघाडी जाणार असं ठरलेलं होतं। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती संजय राऊत यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना कळवण्यात आलं। हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना पत्र लिहून सांगितलं या सगळ्या संदर्भामध्ये मला पक्षश्रेष्ठींची चर्चा करावी लागेल, कारण राज ठाकरे त्या ठिकाणी सोबत असणार आहेत। आता या सगळ्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर पक्षामध्ये चर्चा केल्याशिवाय काँग्रेसमध्ये निर्णय होत नाही हे आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे। मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती संजय राऊतांनी थेट काँग्रेसच्या जे वरिष्ठ आहेत त्यांना पत्र लिहून सांगण्यात आलं की हर्षवर्धन सपकाळ या सगळ्या संदर्भामध्ये वेगळी भूमिका घेताना पाहायला मिळतात। आता या सगळ्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी अगोदरच संजय राऊत यांना कळवलं होतं की मी पक्षश्रेष्ठींची चर्चा करून या संदर्भात निर्णय कळवतो। मात्र त्यानंतर जेव्हा फक्त महाविकास आघाडी जाणार होती आणि त्याला काँग्रेसचा विरोध होता ही बाब लक्षात आल्यानंतर शिवसेनेने सर्व पक्षांनी या सगळ्या संदर्भामध्ये लोकशाही वाचवावी यासाठी अपेक्षित आहे अशी भूमिका घेतली। आणि आपण जर पाहिलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र या संदर्भात गेलं होतं। आता हे सगळं घडल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ हे तात्काळ दिल्लीत आले। दिल्लीमध्ये त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर या सगळ्या संदर्भात माहिती दिली, कारण त्या पत्रामध्येच उल्लेख होता की मी पक्षश्रेष्ठींची चर्चा करून या सगळ्या संदर्भामध्ये कळवतो। त्यामुळं संजय राऊत यांनी तात्काळ अशा पद्धतीने पत्र लिहिणं का गरजेचं होतं किंवा या सगळ्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्ष जे राज्यातील नेतृत्व आहे त्यांच्यावरती कुठेतरी दबाव म्हणून आपल्या म्हणणं मांडण्याचा प्रयत्न होता का शिवसेनेचा, हा सगळा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांचं आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींचं म्हणणं असं आहे की जर आपण या सगळ्या संदर्भामध्ये जर तात्काळ राज ठाकरे यांच्यासोबत स्टेज स्टेअर केलं असतं तर बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने हाच मुद्दा पकडला असता आणि राज ठाकरे ज्यांनी परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेतली त्यांच्यासोबत काँग्रेस सोबत आहे, यामुळे कुठेतरी इंडिया आघाडीला बिहारमध्ये फटका बसला असता। त्याचबरोबर भोंग्यांचा प्रश्न असो, मराठीचा मुद्दा असो, या सगळ्या प्रश्नामुळं काँग्रेसला त्याचा फटका बसला असता। बिहार विधानसभा निवडणुकीसह इतर आगामी काळात ज्या राज्यामध्ये निवडणुका होणार आहे त्या निवडणुकांमुळे राज ठाकरेंच्या संदर्भामध्ये चर्चा करणं अपेक्षित होतं आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेली भूमिका काँग्रेस श्रेष्ठींना पटली। त्यामुळे संजय राऊत यांनी अशा पद्धतीने तात्काळ पत्र लिहून हर्षवर्धन सपकाळ यांना काम करू न देणं किंवा त्यांची भूमिका समजून न घेणं हे योग्य नव्हतं असं काँग्रेस श्रेष्ठींचं म्हणणं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना आणि काँग्रेसमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय, महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय। याचं कारण संजय राऊत यांनी घेतलेली भूमिका, कारण एकीकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा सुरू असताना त्यांच्याच विरोधात पक्षश्रेष्ठींकडे चर्चा अशा पद्धतीने तक्रार करणं हे योग्य नाही अशी भूमिका एकंदरीत काँग्रेस पक्षश्रेष्ठी असो किंवा हर्षवर्धन सपकाळ असो यांच्या विरुद्ध केल्याचं पाहायला मिळतंय। आणि हर्षवर्धन सपकाळ हे पक्षातील इतक्या दिवसापासून आतापर्यंत कुठलाही पक्ष न बदलता पक्षश्रेष्ठींशी प्रामाणिक आणि 15 वर्ष दिल्लीत काम केले असल्यामुळे पक्षश्रेष्ठींना त्यांची भूमिका समजली। दुसरीकडे त्याच वेळेस जर आपण पाहिलं तर मल्लिकार्जुन खरगे यांची मध्यंतरी तब्येत खराब होती म्हणून वर्षा गायकवाड यांनी देखील भेट घेतली, त्यांनी देखील अशाच पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडल्याचं समजतंय। त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं गेलं तर काँग्रेस कुठेतरी अशा स्वतः जे निर्णय घेतले जातात शिवसेनेकडनं किंवा निर्णय लादले जातात या सगळ्याच्या विरोधात शिवाजी या संदर्भातली पुढची बातमी त्या संदर्भात